किसी को इस पर भरोसा क्यों? लाखों की उम्मीदें किसी के कंधों पर क्यों? खुरेद के देखो तो जवाब मिल जाएगा। इम्तिहानों की तपिश से गुजरा है ये, तूफानों से टकराया है, न टूटना न बिखरना, बस डटे रहने की जिद। Gone for him, beautifully played, good use of the feet and a big hit straight into the MCG and the fans love it. Brilliant shot, this time he picks the gap. One of the youngest ever to hit a Test match 100. Beautifully guided stroke, Sachin Tendulkar becomes the highest run scorer in the history of Test match cricket. It is an extraordinary performance from an extraordinary man. Well, what can one say? सचिन तेंडुलकर, करोडो क्रिकेट प्रेमींचा लाडका सचिन. मुंबईनं सचिनच्या रूपानं जगाला दिलाय क्रिकेटचा कोहिनूर. साहित्य सहवास वांद्रे इथंच क्रिकेटमधल्या एका पर्वाचा जन्म झाला. सचिन जन्मला तो एका मराठमोळ्या कुटुंबात. रमेश तेंडुलकर आणि रजनी तेंडुलकर यांच्या पोटी 24 एप्रिल 1973 ला एक गुटगुटीत बाळ जन्माला आलं. कवी आणि प्राध्यापक असलेल्या रमेश तेंडुलकरांनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं सचिन, कारण सचिन देव बर्मन हा होता या कविमनाच्या प्राध्यापकाचा आवडता संगीतकार. आता हा मुलगा पुढे क्रिकेटियर होणार हे ओळखायला त्याच्या आईवडिलांना वेळ लागला नाही. सचिनच्या क्रिकेट वेडानं त्याचं बालपण व्यापलं होतं. त्यावेळेला बांद्रा ईस्टच्या शाळेत होता. त्यांच्या शाळेच्या समोर असं मोकळं पटांगण होतं. तर तिथे माती पाणी तुंबायचं आणि त्याच्यात बेडूक असायचे पावसात. एकदा त्यांनी त्याच्या लंच बॉक्समधनं एवढा बेडूक आणला, पण त्यावेळेला तो आला ती अवस्था अशी, ते अर्धवट शर्ट बाहेर अर्धवट आत, ते बूट बीट सगळं मळलेलं कारण त्या मातीत, आणि दप्तर मात्र कसं तरी लोंबतंय, पण तो डबा मात्र अगदी असा सांभाळून आणला. आई मी गंमत आणले, मला कल्पना आली नाही असं काय असेल. डबा दिला आणि मी उघडल्याबरोबर तेवढा बेडूक पटकन. सचिन हा हिरा आहे याची खात्री पटल्यानंतर मग सुरू झाली या हिऱ्याला पैलू पाडण्याची धडपड. या कामी पुढाकार घेतला तो सचिनचा भाऊ अजितनं. रमाकांत आचरेकरांसारखा गुरु आणि दादरच्या शारदाश्रम शाळेत प्रवेश यामुळे सचिनच्या आयुष्याला एक दिशा मिळाली. रत्नपारखी नजरेच्या आचरेकर सरांनी सचिनचे गुण हेरले नसते तरच नवल. मग सुरू झाला शिवाजी पार्क मैदानावरचा सराव. हिऱ्याला पैलू पाडायला सुरुवात झाली होती. I am Sachin Tendulkar. This is my story. My coach used to put a 1 rupee coin on top of the stump. Whoever gets him out gets to take away the coin. All you are thinking of is smacking that ball. आचरेकर सरांचा विश्वास सार्थ ठरवत सचिनची बॅट शाळेतच तळपायला लागली. एकोणीसशे मध्ये सचिननं हॅरिस शिल्ड इंटरस्कूल क्रिकेट स्पर्धेमध्ये मित्र विनोद कांबळीसह 664 रनची विक्रमी पार्टनरशिप केली. मास्टर ब्लास्टरचं क्रिकेटमधलं ते पहिलं मोठं यश होतं. त्याच वर्षी सचिन मुंबई रणजी टीममध्ये दाखल झाला. मी त्याला 84 साली आचरेकरांच्या नेटवर पाहिला शिवाजी पार्कला. त्यावेळी माझ्याकडे एक क्लब होता जॉन बॅट क्रिकेट. एक 5-6 सिनियर प्लेयर आणि 5-6 ज्युनियर प्लेयर म्हणून आम्ही तो संघ उभारायचो. तर मला काही ज्युनियर प्लेयर्स पाहिजे होते म्हणून मी तिकडे गेलो होतो. तर तो तेव्हा बॅटिंग करत होता. ते बघितल्यावरच मला एवढा इम्प्रेस झालो. मी सरांना विचारलं, म्हटलं हा मुलगा मला द्या.
तर म्हणाले घे, पण तू एकच वर्ष, कारण तुझी डिव्हिजन खाली खेळते, पुढच्या वर्षी तो वरच्या डिव्हिजनला खेळणार. म्हटलं असं कसं ना, मला खात्री आहे म्हणे तो वर खेळणार म्हणून, 1 वर्ष घेऊन जा म्हणे. मग त्यांनी माझी ओळख करून दिली अजितची आणि त्याच्याशी, आणि मग सांगितलं तू यांच्यावर ठरव काय करायचं ते. त्याप्रमाणे आमचं ते असे पुढे होत गेले. मग तो माझ्या क्लबला वर्षभर खेळल्यानंतर मी निलेला मॅचेस ऑर्गनाईज करायचो, तेव्हा तो यायचा माझ्याबरोबर वगैरे. एकदम पहिल्या दिवसापासून आहे तसाच आत्ता आहे. रणजीतल्या धडाकेबाज कामगिरीनंतर लगेचच म्हणजे पुढच्याच वर्षी सचिनला वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी भारताचं कसोटीत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. जिंकण्याची जिद्द असलेल्या एका जिनियसचा जागतिक क्रिकेटमधला प्रवास सुरू झाला. पहिला सामना पाकिस्तानवर ग्रीन टॉप विकेटवर होता, जिथं चेंडू उसळत होता वाटेल तसा. हा याची बॅटिंगची टर्न आली, याला 3ऱ्या का 4थ्या बॉलला वकारचा चेंडू तोंडावर बसला आणि रक्त निघत होतं. तर लगेच फिजिओथेरपिस्ट वगैरे गेले, ते बघितलं रक्त वगैरे, चला आणि आत. तर म्हणा नाही काही नाही. त्यांनी लगेच हेल्मेट परत घातलं आणि लागोपाठ अप्रतिम ते त्यांनी चौकार मारले. त्याच वेळेस आम्हाला समजलं की हा खेळाडू पुढे मोठा होणार. मिसूरडही न फुटलेला सचिन 15 नोव्हेंबर 1989ला कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर पाकिस्तान संघाच्या तोफखान्याला सामोरा गेला आणि जन्म झाला एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महान क्रिकेटपटूचा. पहिल्याच दौऱ्यात दिसला तो सचिनचा लढवय्या स्वभाव. संकटाला तोंड देण्याची त्याची जिद्द आणि त्याच्या खेळीत दिसली ती विजयाची ईर्ष्या. मैंने अपनी पूरी एबिलिटी से वो बॉलिंग की थी उसको, लेकिन ये सचिन ही था कि जिसकी इतनी बड़ी एबिलिटी थी, जो कि उस वक्त मुझे 3 छक्के मार गया, जबकि मेरा ख्याल है कि मेरी ज़िंदगी में मुझे बहुत कम अल्लाह की मेहरबानी से छक्के पड़े होंगे. जो सचिन ने अब्दुल कादर को कोई 4 छक्के मारे थे, वो मुझे इसलिए याद है कि मैंने कादर एक वर्ल्ड क्लास बॉलर था और अब्दुल कादर को एक 16 साल के खिलाड़ी ने 4 छक्के मार दे, ये बड़ी बात थी. और मुझे तब मुझे एहसास हुआ कि इसमें एक्सेप्शनल टैलेंट है. त्यानंतर पुढच्या पायऱ्यात सचिन वेगानं चढत गेला. 14 ऑगस्ट 1990ला इंग्लंड विरुद्ध ओल्ड ट्रॅफर्डवर सचिननं कारकिर्दीतली पहिली टेस्ट सेंचुरी झळकावली. महत्वाचं म्हणजे इंग्लंड विरुद्ध भारतीय टीम 5व्या दिवशी अडचणीत असताना सचिननं ही सेंचुरी झळकावली. त्यावेळी सचिनचं वय होतं अवघं 17 वर्ष. इंग्लंड टूरला आम्ही गेलो तेव्हा मँचेस्टरला जी मॅच होती ती मॅच आम्हाला वाचवायची होती सेकंड इनिंगला. आणि आम्ही जे पहिल्या इनिंगला लवकर आऊट झालेलो, पण सेकंड इनिंगला आम्हाला खेळून काढायचं होतं. सचिनने ते 100 केले, जबरदस्त 100 केले आणि मनोज प्रभाकरवरची पार्टनरशिप झाली आणि एक क्लासी इनिंग म्हणलं त्याला म्हणतात. आणि त्या कंडिशनमध्ये चांगला टॉप टीम समोर आणि टॉप बॉलिंग अटॅक समोर आणि क्रुस्टल स्टेजला जाऊन त्यांनी ते परफॉर्मन्स केला. त्यांनी एक जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला. त्यानंतर मी बॅटिंगला जाणार होतो, कारण की आमच्या 6 विकेट पडून गेलेल्या होत्या आणि ही सचिननी मॅच स्वतःने एकट्याने वाचवली. आणि त्यांचे शॉट्स केल्यानंतर शेवटला जो शॉट होता किंवा त्यांनी 100 केले, तो एक जबरदस्त शॉट होता, कधी विसरणार नाही. ऑन द बॅटफूट स्ट्रेट ड्राईव्ह केलेला, मिड ऑफला बीट करून तो बाउंड्री केली, त्यामुळे सचिनचे 100 झाले. आणि त्यानंतर धडाका सुरू झाला तो सचिन नावाच्या रन मशीनचा. ...1996 साली भारतामध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये त्यानं भारताकडून सर्वात जास्त रन्स केल्या. त्यानंतर 1998 हे सचिनसाठी गोल्डन इयर ठरलं. शारजातल्या वाळवंटात त्यानं आपल्या बॅटनं वादळ निर्माण केलं. शेन वॉर्नचीही सचिननं गय केली नाही. वॉर्ननं तर सचिनची इतकी धास्ती घेतली की त्याला त्या काळात स्वप्नातही सचिन दिसत असे.
या संपूर्ण वर्षात त्यानं 9 वन डे सेंचुरीसह 1894 रन तडकावून काढल्या. हा विक्रम आजही कोणी मोडू शकलेला नाही. आपल्या सदाबहार खेळीतून सचिननं टीम इंडियाला आजवर इतके विजय मिळवून दिलेत की ज्याची परतफेड कोणीच करू शकत नाही. अचूक टायमिंग हे त्याच्या खेळाचं वैशिष्ट्य. सुरेख फटके मारण्याचं तंत्र आणि अचूक अंदाज घेत बॉलला सीमेपलीकडे भिरकावून देण्याची क्षमता सचिनमध्ये ठासून भरली आहे. सचिनच्या भात्यात क्रिकेटच्या खेळाचे सगळे फटके तर आहेतच, पण त्यानं बॅटिंगमध्ये आपली स्वतंत्र शैलीही तयार केली. मैदानाच्या कुठल्याही भागात तो बॉल भिरकावू शकतो. फ्रंटफूट असो की बॅकफूट, बॉल आखूट टप्प्याचा असो की उसळटा, सचिनचा रन्सचा ओघ सुरूच असतो. प्रतिस्पर्ध्यांनी आखलेली व्यूहरचना सहजपणे भेदण्याचं कौशल्य त्याला चांगलंच अवगत आहे. बॅटिंग प्रमाणे संकटाच्या वेळी सचिन बॉलर म्हणूनही टीमच्या मदतीला धावून येतो. टीम संकटात असताना विकेट घेऊन प्रतिस्पर्धी टीम्सना धक्का देणारा बॉलर असा नावलौकिकही सचिननं मिळवलाय. सचिन चांगला बॉलरही आहे आणि सचिनला खरं बॉलरच व्हायचं होतं. मग तुम्हाला आठवत असेल की जो लहान होता तर तो खास इथून चेन्नईला म्हणजे मद्रासला त्यावेळेस गेला होता, कारण तिथे डेनिस लिली आले होते आणि डेनिस लिलीकडनं त्याला प्रशिक्षण घ्यायचं होतं. पण डेनिस लिलीने बघितलं की आणि सचिनला त्यांनी सांगितलं की सचिन तू बॉलर होऊ नकोस, तू व्हायचं असेल तर बॅट्समन हो, घरी जा, बॅटिंग कर, बॅटिंगची प्रॅक्टिस कर, तू बॅट्समन होशील. आणि सचिन बघा बॅट्समन झाला. पण सचिनला मुळात व्हायचं होतं काय तर बॉलर व्हायचं होतं. पण सचिननं दाखवून दिलं की आपण किती चांगली बॉलिंग करू शकतो. आणि हिरो कपचं तर उदाहरण अगदी आपल्या डोळ्यासमोर आहे. कलकत्याचा सामना आठवा, ती पोझिशन आठवा, ती परिस्थिती अशी होती की सामना भारतातनं निसटतो काय असं वाटत होतं. कोणी शेवटचं षटक टाकायला धजावत नव्हतं, पण त्याला सचिननं चेंडू अक्षरशः मागून घेतला, कर्णधाराकडनं ओढून घेतला, सांगितलं मी बॉलिंग करतो आणि मी काय असेल तर मी जबाबदारी घ्यायला तयार आहे. त्यांनी जबाबदारी घेतली, विकेट्स घेतल्या आणि भारताला रोमहर्षक असा विजय मिळवून दिला होता. आपल्या कारकिर्दीत शारीरिक दुखापतींनी आणि व्याधींनी सचिनला बरंच छळलं. पाठदुखी आणि टेनिस एल्बोचा त्रास यामुळे मध्यंतरी सचिनच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पण एखाद्या लढवय्याप्रमाणे सचिननं शारीरिक व्याधींवर मात केली आणि मैदानात तो पुन्हा परतला. निवृत्तीचा सल्ला देणाऱ्यांना सचिननं काहीही न बोलता थेट बॅटने उत्तर दिलं. 1999 मध्ये वर्ल्ड कप सुरू असतानाच सचिनच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या मृत्यूचं दुःख गिळून सचिन पुन्हा मैदानात आला आणि केनिया विरुद्ध अविस्मरणीय शतकी खेळी करत वडिलांना आगळी वेगळी आदरांजली त्यानं वाहिली. त्याच्या याच जिद्दीमुळे भारतानं दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची किमया केली आहे. भारताच्या विजयात सचिनचा वाटा किती होता हे वेगळं सांगायला नकोच. आपल्या कारकिर्दीत त्यानं रेकॉर्डचा एव्हरेस्ट रचलाय. खरं तर क्रिकेट खेळताना विक्रम करायचे हे सचिनचं ध्येय कधीच नव्हतं. त्याचं ध्येय होतं ते मैदानात जाऊन भारतासाठी सर्वोत्कृष्ट खेळ करण्याचं. विक्रमापेक्षा त्याला मोठा वाटतो तो खेळाचा मनमुराद आनंद. त्यामुळे सचिन खेळतो आणि विक्रम होत जातात. अर्थात त्यामागे असते ती त्याची निरंतर साधना. सचिनचा मैदानावरचा खेळ असा बहरत असताना त्याचं वैयक्तिक आयुष्यही सुरेखपणे फुलत होतं. Angeli was the first one to tell us that they were getting engaged. I suppose it feels like it would feel to be mother-in-law of anyone who's as nice as he is. I mean, whether he's famous or not famous, for me that's not important. It's the fact that he's such a lovely person.
he's a very caring husband and father, and son-in-law. I mean, he's just a lovely person, and from a mother-in-law's point of view, that's all that matters in one's son-in-law. अंजलीच्या रूपात सचिनच्या आयुष्याला एक सुरेल वळण मिळालं. सचिनच्या मागे अंजली खंबीरपणे उभी राहिली आणि सचिनचा खेळ बहरत गेला तसा संसारही फुलत गेला. 1997 मध्ये सारा आणि 2000 मध्ये अर्जुनचा जन्म झाला. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आता अर्जुनही क्रिकेटचे धडे घेतोय. केवळ आपल्या खेळानंच नव्हे तर आपल्या सामाजिक बांधिलकीमुळेही सचिननं सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. याच जाणीवेतून सचिननं इंडियन एअरफोर्सनं दिलेला विंग कमांडरचा किताब अभिमानानं स्वीकारत आपल्या हवाई दलाला सलाम केला. यशाच्या उत्तुंग शिखरावर असूनही सचिननं कधीच वावगं वर्तन केलं नाही. दारूच्या जाहिरातींना ठामपणे नकार देत सचिननं नवा आदर्श घालून दिला. असा हा मैदानावर आणि मैदानाबाहेर सगळ्यांची मनं जिंकणारा आभाळा एवढा सचिन, एक उत्तम खेळाडू, एक उत्तम माणूस, एक उत्तम भारतीय. सचिन म्हणजे सर्वोत्तम. खरं तर सचिन सारखे खेळाडू कधी निवृत्त होत नसतातच. आपल्या कर्तृत्वानं ते सतत फुलतच असतात. सर्वोत्तम खेळ करत ते आपली अवीट नाममुद्रा आपल्या आयुष्यावर उमटवत अजरामर होत असतात. झी 24 तास, एक पाऊल पुढे.